रूमच्या बाहेरून बघतो सगळ्यांच्या घरासमोर गुढी उभारली. खूप दिवसापासून किचन साफ नाही केलं तर किचनचे हाल काही असे होते. तर सर्वात आधी आपण किचन क्लीन करायचं ठरवलं आणि ते आपल्याला एकट्यालाच करावं लागणार आहे. नंतर जेवणासाठी खाली गेलो तर खाली अजून एक मोठी गुढी उभारली. ती याची तुझी बॉडी फिरलीस ना तर तुझे 20 पोरगी येतील. 20 काय इथं एक तर भेटू दे. 20 तर काय. दुपारचे 12:30-1 वाजले बट अजून पण शॉवर घेतलेलं नाही. यांनी माझ्या रील बघण्यासाठी माझाच फोन घेतलाय आणि 1 तास दिला नाही. जेवण वगैरे करून आलो. राहिला किचन पण आपण नीटपणे क्लीन केलं. नंतर त्याला वॉश केलं. नंतर मनाला बोललो भाई सगळ्यांच्या घरात मुरगुडी आहे, नवीन वर्ष आहे, तुझ्या रूम समोर काय. त्यासाठी आपण वायफायची स्टिक घेतली बट त्याला वरतून काय लावू. मिक्सर लावू का. नाही दुसरं काहीतरी बघावं लागेल. रूम मध्ये पितळाचा तांब्याचं काय नाही. मग दुसरं काय लावू. ग्लास लावून बघू. चल एकदा बघूनच घेऊ कसं दिसते ग्लासवर. गुढी पण बोलेल चल ग्लास पर्यंत ठीक आहे बट फक्त ग्लास लावशील का. अजून लिंबाची फांटी लागेल, साडी लागेल, पूजा करावं लागेल. एवढा सगळा विचार करून स्वतःला बोललो भाई हा आपल्या डोक्याबाहेरचा खेळ आहे. मॉर्निंग पासून फक्त आपण किचन क्लीन करतोय. ती खारी माझी नाही, ते ओट्स माझे. ती खारी बिरी आपण नाही खात. बेसिंग पण बघून घ्या, एक पण भांडे नाही बेसिंग मध्ये. आणि असं दिसतंय आमचं किचन. हा समोरचा छोटा मुलगा आहे. याच्या मम्मीने याला मारलं तर हा माझ्या रूम मध्ये फक्त लपायला येतो. गुढी तर नाही उभारली गेली बट सगळ्या मंदिरातून सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. नवीन वर्ष आहे, सुरुवात थोडी चांगली झाली पाहिजे ना. आधीच खूप साडेसाती पाठीमागे लागली. नंतर तिकडच आपण जिमला गेलो. जिम मध्ये आज ट्रेन केली बॅक आणि हा होता त्याचा पंप.